झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळालेला आहे। तो म्हणजे असा की देवमाणूस या मालिकेमध्ये आता माधुरीचा खून झालेला आहे आणि कदाचित तो खून आप्पाने केलेला आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर देवमाणूस या मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला असं पाहायला भेटतं की गोपाळची आई बाहेर रडत बसलेली असते, कारण लग्नामध्ये आप्पाने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळे तिला वाईट वाटत असतं। आणि मग गोपाळच्या आईला गोपाळची आजी आणि त्याची बायको समजावून सांगत असते की आप्पांचा स्वभावच तसा आहे, आपण काही दिवसांनंतर तुमच्या भावाला भेटण्यासाठी जाऊ। आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की माधुरी पैशाची बॅग घेऊन गोपाळसोबत पळून जाण्यासाठी मंदिराच्या ठिकाणी आलेली असते, पण त्या ठिकाणी गोपाळ काही आलेला नसतो। ती देवाकडे प्रार्थना करत असते की मी जे करते ते चुकीचे करते, पण काही दिवसांनंतर मी माझ्या आईवडिलांची माफी मागेल आणि ते माझ्या प्रेमासाठी मला मोठ्या मनाने माफ करून टाकतील, असं ती हात जोडून देवाला बोलत असते। आणि मग त्यानंतर आपण इकडे पाहतो तर गोपाळ झोपलेला असतो आणि मग त्याला झोपेतून जाग येते आणि त्याला आठवतं की माधुरी त्या ठिकाणी पैसे घेऊन आलेली असेल। आणि मग तो घरातून हळूच उठतो आणि घराच्या बाहेर येतो। आणि मग घराच्या बाहेर येत असतानाच त्याचा पाय घसरून तो खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर पाहतो तर समोरच माधुरीची बॉडी पडलेली असते। आणि मग थोडा वेळ त्याला काय करावं काही समजत नाही। त्याला वाटत असतं की माधुरीला कुणी मारलं, आम्ही दोघं पळून जाणार होतो त्याबद्दल तिने आणखी कोणाला सांगितले असेल, असे बरेच प्रश्न गोपाळला पडत असतात। आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की तेवढ्यातच त्या ठिकाणी आजी येते आणि मग आजीला बघून गोपाळ लपून बसतो। आजीला वाटत असतं की या ठिकाणी कोणीतरी चोर लपलेला आहे आणि मग थोड्या वेळात तिला वाटतं की कोणीतरी होतं पण आता इथून पळून गेलेलं आहे। आणि मग थोड्या वेळात आजी स्वतःशी बोलतच घरामध्ये निघून जाते। आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की गोपाळ माधुरीची बॉडी कडब्याच्या पेंडीमध्ये लपवून ठेवतो आणि मग बॉडी लपवून ठेवत असतानाच त्याचं लक्ष किचनकडे जातं। त्या ठिकाणी आप्पा असतात आणि आप्पाच्या हातामध्ये चाकू असतो। आणि मग आप्पाच्या हातातला चाकू पाहिल्यानंतर गोपाळ स्वतःशीच म्हणतो की कदाचित माधुरीला आप्पाने मारलेलं असेल आणि माधुरीकडचे 20 लाख रुपये सुद्धा घेतलेले असतील। तर असं काय आपल्याला या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, म्हणजेच माधुरीचा खून कदाचित आप्पाने केलेला आहे असं गोपाळला वाटत आहे। तर माधुरीचा खून कोणी आणि का केला याबद्दल आणखी आपल्याला काही दाखवण्यात आलेलं नाही। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा।